नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ऑगस्ट 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा जी आहे ती दर 4 वर्षांनी तिचं आयोजन केलं जातं. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. तर कॉमनवेल्थ गेम्स ही स्पर्धा राष्ट्रकुल राष्ट्रांदरम्यान दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते आणि या स्पर्धा पहिल्यांदा 1930 मध्ये कॅनडामध्ये हॅमिल्टन या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे 1942 आणि 1946 मध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. आणि यांच्या नावाच्या बाबतीमध्ये जर आपण इतिहास पाहिला तर 1930 ते 1950 पर्यंत या स्पर्धा ब्रिटिश एम्पायर गेम्स या नावाने ओळखल्या जात होत्या. त्यानंतर 1954 ते 1966 पर्यंत या स्पर्धा ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स या नावाने ओळखल्या गेल्या आणि 1970 ते 1974 पर्यंत ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स या नावाने या स्पर्धांना ओळखले जात असे. आणि आता यांना काय म्हटले जाते तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा किंवा कॉमनवेल्थ गेम्स. आणि भारतामध्ये फक्त एकदा 2010 साली ही स्पर्धा झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की सध्या ही स्पर्धा बर्मिंगहॅम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे या स्पर्धेच्या बाबतीमध्ये बेसिक माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर 22वी कॉमनवेल्थ स्पर्धा जी आहे ती 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान बर्मिंगहॅम या ठिकाणी आयोजित केली जात आहे, जी की सध्या सुरू आहे. 2026 मध्ये आयोजित करण्यात येणारी जी 23वी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे ती पहिली विकेंद्रीकृत राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे, जिचं आयोजन 17 ते 29 मार्च 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यामधील 4 शहरांमध्ये करण्यात येणार आहे. हे देखील आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि आतापर्यंत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाच्या नावावर आहेत तर ऑस्ट्रेलिया देशाने जिंकलेली आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या अंचित शूलीने 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये कोणत्या वजनी गटामधून सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर भारताच्या अंचित शूली या वेटलिफ्टरने 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये 73 किलो वजनी गटामधून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 73 किलो वजनी गट याचं योग्य उत्तर आहे. तर आपण वजनी गट आणि पदक तालिका हे सर्व गोष्टी यामध्ये रिवाइज करूया. तर संकेत महादेव सरगर जो आहे त्यानं 55 किलो वजनी गटामध्ये एकूण 248 किलोग्राम वजन उचलत रजत पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर गुरुराज पुजारीने 61 किलो वजनी गटामध्ये एकूण 269 किलोग्राम वजन उचलत कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर जेरेमी लाल रिननुंगा आहे, त्याने 67 किलो वजनी गटामध्ये 300 किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि चौथ्या क्रमांकावरती अंचित शूली असून त्याने 73 किलो वजनी गटामध्ये 313 किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय वेटलिफ्टरने 300 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या जेरेमी लालरिननुंगा याने 300 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर याचबरोबर आपण पदक तालिकेचं रिव्हिजन करूया. संकेत महादेव सरगर 55 किलोग्राम वजनी गटामध्ये 248 किलो वजन उचलत रजत पदक जिंकलेलं आहे. गुरुराज पुजारीने 61 किलो वजनी गटामध्ये एकूण 269 किलो वजन उचलत कांस्य पदक जिंकलेलं आहे. जेरेमी लाल रिननुंगाने 67 किलो वजनी गटामध्ये एकूण 300 किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि अंचित शूलीने 73 किलो वजनी गटामध्ये एकूण 313 किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच निधन झालेले डेव्हिड ट्रिम्बल यांना उत्तर आयर्लंड मधील सांप्रदायिक हिंसाचाराचा अंत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोणता पुरस्कार मिळाला होता? तर डेव्हिड ट्रिम्बल यांना उत्तर आयर्लंड मधील सांप्रदायिक हिंसाचाराचा अंत करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं होतं त्यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. पर्याय क्रमांक 3 नोबेल पुरस्कार याचं योग्य उत्तर आहे. तर याबाबत आपण माहिती घेऊया. उत्तर आयर्लंडचे शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते डेव्हिड ट्रिम्बल यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे तो 1998 मध्ये उत्तर आयर्लंड मधील सांप्रदायिक हिंसाचाराचा अंत करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आलेला होता. आणि त्यांच्यासोबत पुन्हा कोणाला हा पुरस्कार देण्यात आला होता तर जॉन ह्यूम आणि डेव्हिड ट्रिम्बल हे दोघांना संयुक्तपणे 1998 साली हा पुरस्कार देण्यात आला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया.
2021-22 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? तर 2021-22 या आर्थिक वर्षात भारतात उत्पादन क्षेत्रात जी थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे तिच्यामध्ये वाढ झालेली आहे 76% आणि पर्याय क्रमांक चौथा 76% याचं योग्य उत्तर आहे. तर नुकतीच ही माहिती वाणिज्य उद्योग मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यानुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये 76% वाढ झालेली आहे. 2021-22 मध्ये 21.34 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी एफडीआय उत्पादन क्षेत्रामध्ये प्राप्त झालेली असून गेल्या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जी गुंतवणूक होती ती 12.9 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि उत्पादन क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीसाठी भारत आता वेगानं उदयास येणारी पसंतीची अर्थव्यवस्था ठरत आहे, हे यावरून सिद्ध होतं, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये किती थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झालेली आहे? तर 2021-22 या आर्थिक वर्षात भारतास प्राप्त झालेली थेट परकीय गुंतवणूक किंवा एफडीआय 84,835 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक पहिला याचं योग्य उत्तर आहे. आणि ही एफडीआय जी आहे ती आतापर्यंतची सर्वाधिक एफडीआय झालेली आहे. तर भारतामध्ये आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सर्वाधिक वार्षिक थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये 2.87 अब्ज अमेरिकी डॉलरने वाढ होऊन ती 84,835 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी झालेली आहे. मग त्याचबरोबर आपण आर्थिक वर्षानुसार भारतातील थेट परकीय गुंतवणूक पाहूया. 2021-22 मध्ये भारतास 84,835 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी सर्वाधिक एफडीआय प्राप्त झालेली आहे. त्यानंतर 2020-21 मध्ये 81,973 एवढी होती आणि 2019-20 मध्ये 84,391 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी परकीय गुंतवणूक भारताला प्राप्त झाली होती आणि भारताच्या इतिहासामधील 2021-22 मधील जी एफडीआय आहे ती सर्वाधिक एफडीआय आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशामधून प्राप्त झाली आहे? तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतास प्राप्त झालेली सर्वाधिक एफडीआय जी आहे ती सिंगापूर मधून प्राप्त झालेली आहे. पर्याय क्रमांक पहिला याचं योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर आपण देशानुसार जी एफडीआय भारताला प्राप्त झालेली आहे त्याचं रिव्हिजन करूया. सिंगापूर मधून 27.1% इतकी एफडीआय भारतामध्ये प्राप्त झालेली आहे, जो की पहिल्या क्रमांकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे, अमेरिकेतून 17.94%. तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस मधून 15.98%, नेदरलँड मधून 7.86% आणि पाचव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड मधून 7.31% एवढी एफडीआय भारताला प्राप्त झालेली आहे. कोणत्या आर्थिक वर्षामध्ये? तर 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये. आणि यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय कोणत्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे? तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त झालेली आहे कर्नाटक राज्यामध्ये. पर्याय क्रमांक चौथा कर्नाटक याचं योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर आता आपण प्रदेशानुसार भारतास प्राप्त झालेली एफडीआय पाहूया. कर्नाटकमध्ये 37.55% एवढी सर्वाधिक एफडीआय 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 26.26% इतकी प्राप्त झालेली आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्लीमध्ये 13.93% एवढी एफडीआय प्राप्त झालेली आहे. चौथ्या क्रमांकावरती तामिळनाडू आहे, तामिळनाडूमध्ये 5.10% एवढी एफडीआय प्राप्त झाली आहे आणि पाचव्या क्रमांकावरती हरियाणा राज्य असून हरियाणामध्ये 4.76% एवढी एफडीआय प्राप्त झालेली आहे. तर हे सर्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की अर्थशास्त्र या विभागामधून यावरती प्रश्न विचारले जातात. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये 2021-22 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त झाली आहे? तर क्षेत्रानुसार एफडीआयच्या बाबतीमध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारं क्षेत्र ठरलेलं आहे संगणक, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. पर्याय क्रमांक तिसरा याचं योग्य उत्तर आहे. तर क्षेत्रानुसार भारतातील थेट परकीय गुंतवणूक आपण पाहूया 2021-22 आर्थिक वर्षाच्या बाबतीमध्ये. पहिल्या क्रमांकाचं क्षेत्र आहे संगणक, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. 24.60% एवढी एफडीआय त्यामध्ये प्राप्त झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे सेवा क्षेत्र, सेवा क्षेत्रामध्ये 12.13% एवढी एफडीआय प्राप्त झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती ऑटोमोबाईल आणि उद्योग क्षेत्र आहे, त्यामध्ये 11.89% एवढी एफडीआय प्राप्त झाली असून चौथ्या क्रमांकावरती व्यापार क्षेत्र आहे, त्यामध्ये 7.72% आणि पाचव्या क्रमांकावरती बांधकाम, पायाभूत सुविधा आणि क्रियाकलाप यामध्ये 5.52% एवढी एफडीआय प्राप्त झाली आहे. तर प्रश्न ज्यावेळेस विचारला जाणार आहे या डेटावरती तर ऍज इट इज असेच प्रश्न विचारले जातील, कारण की
त्यांनी हे क्षेत्र वेगवेगळे करून दिलेले आहेत. त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या क्षेत्राची रचना केलेली असते त्याच प्रकारे ते प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. अंकटाडच्या जागतिक गुंतवणूक विषयक अहवाल 2022 नुसार भारत कितव्या स्थानावरती पोहोचला आहे? तर अंकटाड या संघटनेच्या जागतिक गुंतवणूक विषयक अहवालामध्ये 2022 मध्ये भारत 7व्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे. पर्याय क्रमांक 3, 7वा क्रमांक याचं योग्य उत्तर आहे. तर अंकटाडच्या जागतिक गुंतवणूक विषयक अहवाल 2022 नुसार 2021 या वर्षामध्ये जगातल्या 20 सर्वाधिक गुंतवणूक होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या यादीमध्ये भारताचं स्थान आता एका अंकाने वर जाऊन भारत 7व्या स्थानापर्यंत पोहोचलेला आहे. याचं कारण काय आहे तर भारतामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक FDI भारतास प्राप्त झालेली आहे. त्यामुळे भारताचे स्थान एका अंकाने वर जाऊन 7व्या स्थानापर्यंत पोहोचलेलं आहे. यानंतर आता आपण वन लाईनर प्रश्नांचा सराव करूया. पहिला प्रश्न आहे, लुलो रोज नावाचा 300 वर्षातील सर्वात मोठा गुलाबी हिरा कोणत्या देशामध्ये सापडला आहे? तर याचं उत्तर आहे अंगोला. दुसरा प्रश्न आहे, लिम्का स्पोर्ट्स प्रमोशनसाठी कोका कोलाने कोणाला साईन केला आहे, म्हणजेच कोणाला ब्रँड अँबॅसिडर बनवला आहे? तर याचं उत्तर आहे नीरज चोप्रा. तिसरा प्रश्न आहे, ऑस्कर नामांकित कोणत्या दिग्दर्शकाचं नुकतेच निधन झालं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बॉब रॉफेल्सन. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, भारतीय स्पर्धा आयोगानं सिटी बँक, NA आणि सिटीकॉर्प फायनान्स इंडिया लिमिटेडचे ग्राहक बँकिंग ऑपरेशन्स कोणत्या बँकेमध्ये विलीन करण्यास मान्यता दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऍक्सिस बँक. तर तुम्हाला हे लक्षात ठेवताना असं सिटी ग्रुप लक्षात ठेवायचं आहे, कारण की हे सगळ्यांना लक्षात राहावं म्हणून आपण एवढे नाव घेतले आहेत त्यांचे. तर ते सिटी ग्रुप जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. सिटी ग्रुप ऍक्सिस बँकेसोबत विलिनीकरण असं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणी 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मीराबाई चानू. दुसरा प्रश्न होता, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या वेटलिफ्टरनं रजत पदक जिंकला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संकेत सरगर. तिसरा प्रश्न होता, इंग्लंडमधील लेस्टर क्रिकेट स्टेडियमला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं सुनील गावस्कर. चौथा प्रश्न होता, फ्लेमिंगोचे प्रजनन आणि स्थलांतरणाचे रहस्य उलगडण्यासाठी उपग्रह टॅगिंग कोणत्या संस्थेकडून करण्यात आले? तर याचं उत्तर होतं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. पाचवा प्रश्न होता, आख आ धन्याचे या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं नरेंद्र मोदी. सहावा प्रश्न होता, तिसरा लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 कोणाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं हुरुन इंडिया आणि कोटक प्रायव्हेट बँकिंग. सातवा प्रश्न होता, लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 नुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोण? तर या प्रश्नाचं उत्तर होतं रोशनी नादर. आठवा प्रश्न होता, आयुर्वेद हस्तक्षेपांद्वारे बालरोग प्रतिबंधक आरोग्य सेवेबद्दल पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणते मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बालरक्षा. नववा प्रश्न होता, बंगालचे वनरूपी डॉक्टर म्हणून कोणाला ओळखले जात असे ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं सुशोवन बंदोपाध्याय. आणि 10वा प्रश्न होता, सेमीकंडक्टर धोरण 2022 ते 27 लॉन्च करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात. आणि यानंतर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, मीराबाई चानू हिने किती किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 49 किलोग्राम वजनी गटातील विश्वविक्रम केला आहे? तर याचं उत्तर आहे 201 किलोग्राम, जे की सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. आणि हे तुम्ही लक्षातच ठेवा, कारण की हा विश्वविक्रम झाल्यामुळे तुम्हाला वजन विचारले जाईल किंवा तिचा वजनी गट विचारले जाईल किंवा कोणी जिंकलं हे देखील विचारले जाईल. तर हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आजचा सराव प्रश्न पाहूया. 2021-22 मध्ये भारतास प्राप्त झालेल्या परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. यामधील पहिला पर्याय आहे 2021-22 मध्ये सर्वाधिक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक भारतास प्राप्त झाली. दुसरा पर्याय आहे सर्वाधिक FDI सिंगापूरमधून प्राप्त झाली. तिसरा पर्याय आहे सर्वाधिक FDI कर्नाटकमध्ये प्राप्त झाली. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर जे असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि यानंतर आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. आपल्या या मागच्या 3 महिन्याचे PDF तयार आहेत आणि येणाऱ्या PDF ज्या असणार आहेत त्या तुम्हाला प्रिंट करता येणार आहेत आणि त्या 1-2 दिवसामध्ये तयार होतील, ज्या की संपलेल्या जुलै महिन्याची ती PDF आहे प्रश्नसंचाची. आणि विशेषतः आपल्या PDF सर्वतः प्रश्नसंचाचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. कॅटेगरी वाईज PDF आपण अजून बनवलेल्या नाहीये. त्या ज्यावेळेस बनवू त्यावेळेस त्या तुम्हाला त्याबाबत मी अपडेट यामध्ये देईलच. आणि ज्यांना खरेदी करायची असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.